एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता 3 भाग 3 विषय आहे परिसर अभ्यास धडा 18वा माझे कुटुंब आणि घर करून पहा. कुटुंबातील व्यक्तींची संख्या आणि आईवडिलांचे व्यवसाय यांच्या आधारे आपापल्या कुटुंबाविषयी माहिती लिहा. आता ह्या चित्रामध्ये कुटुंब दाखवलेले आहेत. बघा, या कुटुंबात आई, वडील व त्यांच्या मुलांचा समावेश असतो. कुटुंबामध्ये कोण कोण येतं बरं? आई, वडील आणि त्यांची मुलं. शिवाय काही कुटुंबामध्ये आजी आजोबाही असतात. कुटुंबातील व्यक्तींची संख्या ही वेगवेगळी असू शकते. आपण आपल्या कुटुंबात जन्मतो, वाढतो. आई वडील आपल्याला लहानाचे मोठे करतात, आपली काळजी घेतात. कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते. आपली अन्न, वस्त्र आणि निवारा यांची गरज कुटुंबात पूर्ण होते. कुटुंबातील इतर व्यक्तीही आपला सांभाळ करतात. कुटुंबातील व्यक्तींमध्ये जिव्हाळा असतो. प्रेम व आपुलकीमुळे आपल्याला कुटुंबात राहायला आवडतं. अडीअडचणीच्या काळात सर्वजण एकमेकांना मदत करतात. आजारी पडू नये म्हणून काळजी घेतात. आजारपणात आपले आईवडील आपली देखभाल करतात. आता कुटुंब 2 प्रकारचे असते. एक असतं छोटं कुटुंब आणि दुसरं असतं मोठं कुटुंब. काही कुटुंबांमध्ये आईवडील व त्यांची 1 किंवा 2 मुले एवढीच माणसे असतात. अशा कुटुंबांना छोटं कुटुंब असे म्हणतात. काही कुटुंबात आजी, आजोबा, काका, काकू, सख्खी व चुलत भावंडे देखील राहतात. अशा कुटुंबांना मोठे कुटुंब असे म्हणतात. आता विस्तारित कुटुंब म्हणजे काय? विस्तारित कुटुंब म्हणजे आपल्या कुटुंबाशी आपले अनेक नातेवाईक जोडलेले असतात. त्यामध्ये काका, काकू, मामा, मामी, आत्या, मावशी आपल्या नात्या गोत्याची असतात. अशा कुटुंबाला विस्तारित कुटुंब असे म्हणतात. नातेवाईकांमुळे आपले कुटुंब विस्तारते. विस्तारते म्हणजे काय होते? मोठं होते. बघा बरं, या चित्रामध्ये किती मोठं कुटुंब झालेलं आहे. आजी आजोबा, आई बाबा, काका काकू, त्यांची मुलं, आहे की नाही? त्यामुळे हे कुटुंब विस्तारित कुटुंब झालेलं आहे. विस्तारित कुटुंबातील सर्वजण एका घरात राहत नाहीत, पण त्यांच्यात प्रेम व जिव्हाळा असतो. वेगवेगळ्या प्रसंगी ते एकमेकांना भेटत असतात. तुमच्या विस्तारित कुटुंबामध्ये कोण कोण आहे हे तुम्ही सांगायचं आहे. तुमचे त्यांच्याशी नातं कोणतं आहे तेही तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्या विस्तारित कुटुंबातील लोक कोणत्या प्रसंगी एकत्र कार्यक्रमांना भेटतात ते देखील तुम्हाला सांगायचं आहे. आता हे करून पहा. कुटुंब वृक्ष. 3ऱ्या इयत्तेत शिकणारी रेहाना घरातील व्यक्तींच्या फोटोचा अल्बम पाहत होती. वाढदिवस, लग्न अशा प्रसंगीचे फोटो पाहताना तिला काही चेहरे ओळखीचे तर काही चेहरे अनोळखी वाटले. काही फोटोंमधील चेहरे तिला पुन्हा पुन्हा सगळीकडे दिसले. रेहानाने आईला विचारले की हे सगळे लोक कोण आहेत? आई म्हणाली, हे सगळे आपले नातेवाईक आहेत. या फोटोंमध्ये काका काकू, मामा मामी, दोन्हीकडचे आजी आजोबा आहेत. रेहाना आईला म्हणाली, मला सगळे नीट समजून सांग. मग आईने रेहानाला समजून सांगण्यासाठी एक चित्र काढलं. त्यामध्ये आजी आजोबा दाखवले. बघा, दिसतंय का तुम्हाला आजी आजोबा लिहिलेलं? हां. मग आहे आत्या, मग आई वडील, मग काका काकू आणि आई वडील आणि त्यांची मुलं रेहाना आणि सलीम. आणि काका काकूंची मुलं आहेत ती आहे साहिल आणि सानिया. हा सर्व झाला रेहानाचा कुटुंब वृक्ष. पुढे जाऊया. काळाच्या ओघात कुटुंबाच्या अनेक पिढ्या तयार होतात. अशा पिढ्यांची वंशावळ होते. तुम्ही आईवडिलांच्या मदतीने तुमच्या कुटुंबाचा कुटुंब वृक्ष तयार करा. कुटुंब संस्थेतील बदल.
काळाप्रमाणे कुटुंब संस्था बदलत जाते. एकेकाळी आजी आजोबा, आई वडील, काका काकू आणि सख्खी चुलत भावंडे या सर्वांचं मिळून एक मोठं कुटुंब असे. त्याला एकत्र कुटुंब म्हणत. ही सर्व माणसे एकत्र राहत. नोकरी, उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने ही एका घरातील माणसे वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागली की त्यांची वेगळी कुटुंबे तयार होतात. अशा कुटुंबांना विभक्त कुटुंब म्हणतात. अशा प्रकारे कुटुंब संस्थेमध्ये बदल झाला आहे. आता कुटुंबातील आपापली कामे. एकच व्यक्ती, प्रथम चित्र आहे, पहिलं चित्र ते बघा. एकच व्यक्ती काम करत आहे. बघा, या चित्रामध्ये फक्त आई काम करताना दिसत आहे. आणि हे बाजूचं चित्र बघितलं तर प्रत्येक व्यक्ती काही ना काही काम करत आहे असं तुम्हाला या चित्रामध्ये दिसून येईल. आता हे तुम्ही करून पाहायचं आहे. आपल्या घरातील कामांची यादी तयार करा. तुमच्या घरात ही कामे कोण कोण करतं ते सांगायचं आहे. यातील कोणती कामे करायला तुम्हाला आवडते ते देखील सांगायचं आहे. तुम्ही घरातील एकमेकांची कामे करता का ते सांगायचं आहे. पाण्याची साठवण, स्वयंपाक करणे व स्वच्छता ही घरात रोज करावी लागणारी कामे आहेत. घरात सणवार व समारंभ साजरे होत असतात. पाहुणे येतात, त्यांचे आगत स्वागत करावे लागते. वयस्कर व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. घरात अशी खूप कामे असतात, ती सर्वांनी वाटून घेतली पाहिजेत. कुटुंबातील कामे सर्वांनी केल्यास कोणा एकाच व्यक्तीवर भार पडत नाही. घरातील प्रत्येक छोटे मोठे काम महत्त्वाचे असते. ही कामे प्रेमाने आणि आपुलकीने सर्वजण करत असतात. त्याची आपल्याला जाण असावी. आता घराची स्वच्छता आणि सजावट हे तुम्ही देखील करून पाहायचं आहे. घराच्या स्वच्छतेसाठी आणि नीटनेटकेपणासाठी कोणती कामे करावी लागतात याची यादी तयार करा. आता हे आहे पहिलं चित्र, नीटनेटकं घर. बघा किती छान आवरलेलं दिसतंय, हो की नाही. आणि हेच दुसरं घर बघा कसं दिसतंय रे. जिकडे तिकडे घरात पसारा पडलेला आहे. मग त्याला नीटनेटकं घर म्हणता येईल का? नाही, म्हणून त्याला पसारा असलेलं घर असं म्हटलेलं आहे. मग आता तुम्ही सांगा, वरील दोन चित्रात तुम्हाला कोणता फरक दिसला ते तुम्हाला वहीत लिहिता येईल की नाही? ते तुम्ही वहीत आपल्या लिहायचं आहे. आपले घर स्वच्छ व नीटनेटके असेल तर आपल्याला प्रसन्न वाटते. घरात सगळीकडे पसारा असला तर कोणालाच वस्तू वेळेवर सापडत नाही. घरात स्वच्छता राखणे ही कुटुंबातील सर्वांची जबाबदारी आहे. घरातील केरकचरा इकडे तिकडे फेकू नये, तो कचरापेटीत टाकावा. कचरा घराच्या बाहेर तर मुळीच फेकू नये, म्हणजे परिसर स्वच्छ राहायला मदत होईल. आता हे नेहमी लक्षात ठेवा, घरातील ओला व सुका कचरा वेगळा करा. तो 2 वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये टाका. ओल्या कचऱ्यापासून खत तयार करता येते आणि सुक्या कचऱ्यातून कागद, काच, पत्रा वेगळा करता येतो. त्याचा पुन्हा वापर करता येतो. आता हे माहीत आहे का तुम्हाला? नसेल माहिती तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे. मोबाईल, CD, DVD, पेनड्राईव्ह तसेच संगणक इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. या वस्तू कायमच्या नादुरुस्त झाल्या की निरुपयोगी होतात. अशा निरुपयोगी वस्तूंचा जो कचरा साचतो त्या कचऱ्याला ई-कचरा म्हणतात. ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही एक मोठी समस्या आहे. आता तुम्हाला घराची सजावट करा, हे तुम्ही सगळ्यांनी करून पाहायचं आहे. घराची सजावट कशी करायची हे आपण एकट्याने ठरवायचं नसतं. घरातील सगळ्यांनी मिळून तुम्ही ते ठरवायचं. जी सजावट तुम्हाला स्वतःला करता येणार नाही त्या सजावटीसाठी तुम्हाला मोठ्या माणसांची मदत घ्यायची आहे. आणि सजावट करण्यासाठी तुम्ही कोणतं साहित्य वापरलं आहे
ते तुम्हाला सांगायचं आहे. आता बघा, खाली दिलेल्या सजावटीच्या साहित्यातील जे साहित्य जास्त वापरू नये त्याखाली आपल्याला फुली मारायची आहे आणि ते का वापरू नये ते देखील आपल्याला समजलं पाहिजे. बघा, आता सजावट आपल्याला करायची आहे. ज्यापासून त्रास होतो त्या वस्तू सजावटीला वापरायच्या नाही. फुलं वापरता येतील का सांगा बरं? हो, बरोबर. थर्माकोल वापरता येईल का? अजिबात नाही, थर्माकोल वापरायचा नाही. प्लास्टिक नाही. पताका चालेल, आहे की नाही? चालेल की नाही पताका? रांगोळी चालेल की नाही? चालेल. पण रासायनिक रंग चालतील का रे? अजिबात चालणार नाही. रांगोळीचे रंग चालणार नाही. आता सांगा पाहू, सण उत्सव, आपण सण उत्सव का साजरे करतो? आपले सण उत्सव कोणत्या बाबींशी संबंधित आहे? आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरा करताना दिसत आहे. यातला हा सण नेमका कोणता आहे ओळखा बरं? हां, बैलपोळा आहे. आणि त्यावेळेला बैलांची पूजा केली जाते, हो की नाही? हां. आपण कुटुंबात अनेक जण उत्सव साजरे करतो. कुटुंबात नव्हे तर आपल्या देशात विविध भागात विविध उत्सव साजरे केले जातात. शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे. आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित आहे. होळी हा वसंत ऋतूच्या स्वागताचा उत्सव आहे. पंजाबमध्ये पीक कापणीच्या सुमारास वैशाखी हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात पेरणीनंतर बैलपोळा हा सण साजरा करतात. तामिळनाडूमध्ये पोंगल तर केरळमध्ये ओणम हे उत्सव पीक कापणीच्या हंगामात साजरे होतात. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा यासारखे सण पिके हातात आल्यावर साजरे केले जातात. पर्युषण पर्व, बुद्ध पौर्णिमा, रमजान ईद, नाताळ, पतेती हे महत्त्वाचे सण आहेत. आणि हे सण आणि उत्सव कोणतेही असोत, सर्व भारतीय त्या सणांमध्ये आनंदाने सहभागी होतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत. सर्व नागरिक ते साजरे करतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले, म्हणून तो दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आली, म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. उत्सवामुळे लोक एकत्र येतात, त्यांच्यात एकोप्याची भावना वाढते. उत्सवात गाणी, नृत्ये, रांगोळ्या, खेळ, स्पर्धा, शर्यती यांची रेलचेल असते, त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. सण उत्सव साजरे करताना आपण पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मोठ्या आवाजात गाणी लावली तर वृद्ध व्यक्तींना व लहान मुलांना त्याचा त्रास होतो. मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते. माहीत आहे का तुम्हाला, महाराष्ट्रात अनेक आदिवासी जमाती आहेत. ठाणे जिल्ह्यात वारली ही आदिवासी जमात आढळते. ज्येष्ठ महिन्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांच्याकडे कोली भाजी म्हणजे कोवळी भाजी नावाचा एक कौटुंबिक सण साजरा केला जातो. कोली ही एक जंगली वनस्पती असून तिचा भाजीसारखा वापर होतो. पाऊस सुरू झाल्यानंतर ही वनस्पती उगवते. कुटुंबातील व्यक्ती आजूबाजूच्या परिसरात जाऊन ताजी कोवळी असलेली कोली जमा करून आणतात. भाजी शिजवून देवाला तिचा नैवेद्य दाखवला जातो. नंतर कुटुंबातील सर्वजण मिळून जेवतात. माहीत आहे का तुम्हाला, मकर संक्रांती हा सण हिवाळ्यात साजरा केला जातो. या दिवशी मित्र नातेवाईक एकमेकांना तिळगुळ देतात. तीळ हे या काळात होणारे महत्त्वाचे पीक आहे. थंडीच्या काळात शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी
तीळ खाणे चांगले असते. आपण काय शिकलो? कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते. कुटुंबाचे छोटे कुटुंब, मोठे कुटुंब, विस्तारित कुटुंब असे प्रकार असतात. अनेक पिढ्यांची वंशावळ तयार होते. घरातील प्रत्येक छोटे मोठे काम महत्त्वाचे असते. आपले घर परिसर स्वच्छ ठेवावा. आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरण यांच्याशी निगडीत आहेत. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत. सण उत्सवामुळे लोकात एकोप्याची भावना वाढते. सण उत्सवात आपण एकमेकांना भेटतो, एकमेकांशी बोलतो, आपल्याला एकमेकांचा आधार वाटतो.